नाशिक इगतपुरी तालुक्यातील आडवण आणि पारदेवी ग्रामस्थांनी काँग्रेस प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ, माजी आमदार पांडुरंग गांगड यांच्या नेतृत्वाखाली काढलेला अर्धनग्न मोर्चा शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आडवण आणि पारदेवी येथील प्रस्तावित MIDC रद्द करण्यात यावी, याआधीच शासनाने इगतपुरी तालुक्यात अनेक प्रकल्प आणून शेतकऱ्यांना विस्थापित केले आहे। जर शेतकरीच टिकला नाही तर नागरिक काय प्रकल्प खाणार का, असा सवाल करत आंदोलकांनी प्रस्तावित MIDC साठी सुरू असणारी जमीन मोजणी त्वरित थांबावी अशी मागणी करत हा मोर्चा काढला आहे। मी ज्योती तुकाराम कोकणे व ज्योती कार्तिक भोर, मी राहणार दाडेगावची आहे आणि माझं माहेर हे आडवण आहे। आडवणच्या लोकांनी आणि माझ्या बंधू भगिनींनी, माझ्या गावकऱ्यांनी गेल्या 2 वर्षापासून सरकार दरबारी आवेदन, निवेदन आणि पत्र व्यवहार सगळे झालेले आहे की आमच्या गावामध्ये MIDC नको, MIDC प्रकल्प हा आमच्या गावात नको आहे, कारण आमच्या गावामध्ये भात पिकतं। आमच्या गावामध्ये उन्हाळ्याच्या दिवसात टोमॅटो, कांदे, अनेक भाजीपाला आणि रब्बीचे पिकं घेतले जातात। अशा अनेक पिकांच्या जमिनी अनेक पिकांची मायभूमी असलेली आमची जमीन आज सरकार घेतंय आणि भात हे तिथलं विशेष आणि मुख्य पीक आहे आणि इगतपुरी मधील सर्वात जास्त जमीन असलेलं आणि सर्वात जास्त भात पीक घेत असलेलं गाव म्हणजे आडवण गाव म्हणून ओळखलं जातं। आणि त्याही पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे आडवण ही महाराष्ट्राची चेहरापुंजी आहे असं म्हणायलाही हरकत नाही। असं निसर्गरम्य गाव, धबधब्यांनी, डोंगरांनी, नद्यांनी वेढलेलं गाव, आज हे गाव सरकार प्रकल्पग्रस्त करत आहे, तिथे MIDC आणत आहे। माझं सरकार मायबापांना किंवा प्रशासनाला हीच विनंती आहे, जिथं सुपीक जमीन आहे, जिथं लोक पिकं घेतात, जिथं अनेक वनस्पती आहे, जिथं अनेक वन्यजीव आहेत, गावाच्या दोन्ही बाजूंनी नद्या वाहत आहे आणि अशा ठिकाणी तुम्ही असे MIDC सारखे प्रकल्प आणता आणि लोकांना भूमिहीन, घरहीन करता, हे कितपत योग्य आहे। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जर या गावामध्ये MIDC आणली आणि MIDCचं दूषित पाणी त्या 2 नद्यांमध्ये गेलं तर उर्वरित 40-45 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थितीत राहतोय आणि जे गावातले लोक आहेत त्यांना भूमिहीन व्हावं लागतंय, घर सोडून जावं लागतंय। ते उद्या जाणार कुठे, त्यांचे मुलं बाळ, लेकरं बाळ खाणार काय, राहणार कुठे? आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की ती जमीन उदरनिर्वाह आणि पोट पाण्याची व्यवस्था करते। आज माझ्या शेतकरी बंधू भगिनींना चांगले टोमॅटो पिकवता येतात, चांगला भात पिकवता येतो, चांगले कांदे लावता येतात, चांगले कारल्याच्या बागा घेता येतात। उद्या MIDC झाली तर हे लोक करणार काय? ते कुशल शेतकरी आहेत, त्यांच्या शेतीमध्ये ते कुशल मालक आहेत, त्यांनी चाकर आणि नोकर व्हावं का, हा प्रश्न माझा। मोर्चात आडवणचे आणि पारदेवीचे सर्व शेतकरी अर्धनग्न मोर्चा माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे नेत आहेत। त्याचं कारण असं आहे की त्यांच्या शेत जमिनी MIDC ला देण्यास विरोध आहे आणि आम्ही अंबड सातपूरचे प्रकल्पग्रस्त शेतकरी, तुम्ही पण आमच्या खूप बातम्या लावलेल्या आहेत, तुम्हालाही माहिती आहे आमची काय दयनीय अवस्था झालेली आहे। मग आमच्यासारखी दयनीय अवस्था यांची होऊ नये म्हणून आम्ही यांना जाहीर पाठिंबा देत आहे, पहिला मुद्दा। आणि दुसरा मुद्दा की आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना मागच्या बैठकीत हे सांगितलं होतं की यांची जमीन घेण्या अगोदर तुम्ही आमची जी 1100 हेक्टर घेतलेली आहे तिचं ऑडिट करा। आम्हाला शब्द दिला आणि त्या शब्दाला ते जागले नाही, त्यांनी दुसऱ्या दिवशी मोजणी करायला पाठवलं। काल 200 पोलीस पाठवले होते शेतकऱ्यांकडे लाठी काठ्या बंदुकी घेऊन। हे सरकारचं धोरण आहे का? काय पाकिस्तान भारताचं युद्ध चालू आहे का? तुम्ही अशा पद्धतीने शेतकऱ्यांशी तुम्ही जर वागत असाल तर हे चुकीचं आहे। आज शेतकरी रस्त्यावर उतरलाय, तुम्हाला कळत नाही? एका पिंकेश शाह नावाच्या बिल्डरने अर्धी इंडस्ट्री काबीज केलेली आहे, त्याच्याकडे नाही जाती। मग हे शासन काय करतंय? या गोरगरीब शेतकऱ्यांची जमीन घेण्यापेक्षा तुम्हाला पांजरापोळची 2000 एकर जमीन पडलेली आहे, तिथं तर आलं या अधिकाऱ्यांना मध्ये सुद्धा घेती नाही का? तर ती मोठी बोके म्हणून। तर या जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व प्रकाराची गंभीररित्या दखल घ्यावी असं मी त्यांना नम्र विनंती करतो। अन्यथा याच्याही पुढे हे शेतकरी काय करतील हे जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा माहिती राहणार नाही। त्यांनी हा मेसेज सरकार दरबारी पोहोचवा आणि ही जी काय मोजणी आहे MIDC ला देणे, अहो सह्याद्री पर्वत रांगा आहे त्या सगळ्या। आताच ही दिदीने एवढं सांगितलं त्या बाबतीत आणि तुम्ही नेमकी तीच जमीन घेताय, तुम्हाला बाकीच्या जमिनी नाही का? तुम्ही पांजरापोळ घ्या ना, तुम्हाला पांजरापोळचं तर तुम्हीच बातम्या लावलेल्या आहे। किती काय पर्यावरण आहे तिथं? काहीच नाही, ते सगळे फळं विकून पैसे कमवत आहे। मोठे बोके म्हणून ती जमीन घेत नाही। हे गोरगरीब तुम्ही 200 पोलीस घेऊन त्यांच्यावर काल बळजबरी करत होते। तर हे असं सगळं आहे, तर या प्रकरणाचा छडा लावा। आता आम्ही माननीय उद्या जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचतोय।
त्यांची काय प्रतिक्रिया आहे? आडवण आम्ही आमच्या गावात जो चालू सरकारने जो घेतलेला प्रोजेक्ट आहे MIDC प्रोजेक्ट, या प्रोजेक्टला आमच्या सर्व शेतकऱ्यांचा विरोध आहे. ते आमच्या दोन्ही गावची 800 एकर जमीन घेऊ पाहत आहे. परंतु या मागील काय कारण आहे? तुम्ही सरकार MIDC ला जमीन संपादित करून देत आहे आणि आम्ही शेतकऱ्यांनी तुमचं काय केलं आहे? जर आमच्या एवढ्या शेतकऱ्यांना तुम्ही कुशल शेतकऱ्यांना तुम्ही अकुशल करत आहेत, कंपनी जाऊन काय करणार आहे? कंपनीतून गाड्या निघणार आहे. या जमिनीतून आम्ही पिकं पिकवतो, आम्ही लोकांचे पोट भरतो आणि आमच्या गावातील 10 तरी सैनिक आहे. आम्ही आमचे सैनिक सीमेवर लढत आहेत. आम्ही मागचा बी आंदोलनाचा जो भाग होता तो युद्धजन्य परिस्थिती असल्यामुळे आम्ही थांबवलाय. आमची देशाप्रती पण भावना चांगली आहे. मग एवढी भावना चांगली असताना सरकार आम्हाला का दुखवत आहे? तर हे जर सरकार असं करत असेल तर या सरकारच्या विरोधात आम्ही महाराष्ट्रभर पुकार करणार आहे. आणि हे शासन आमच्या शेतकऱ्यांच्या विरोधी आहे हे आम्ही अख्ख्या महाराष्ट्राला ओरडून सांगणार आहे. आणि या सरकारने जर असं आमचं म्हणणं जर ऐकलं नाही तर आम्ही अजूनही उग्र आंदोलन करू. आणि आम्ही तर जमीन देणार नाही यावर आम्ही पूर्णपणे ठाम आहोत. या आमच्या जिल्हाधिकाऱ्याच्या जर आमच्या आंदोलनाला जर काही यश मिळालं नाही तर आम्ही मंत्रालयावर ठाम मोर्चा नेणार. आणि मंत्रालयावरून उडी मारायची ठरलं तर पहिली उडी मी मारणार आहे. हे बी सरकारने लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही शेतकरी इतके बिंदास आहोत का आम्ही जर शत्रूला गोळी मारायला सीमेवर आमचे सैनिक पाठवलेले आहे तर आम्ही आजही शेतकरी इथं लढायला पण तयार आहे. तरी शासनाने ही गोष्टीची दखल घ्यावी. आम्ही मरेपर्यंत आमच्या जमिनी सोडणार नाही. या गोष्टीवर आजही आम्ही सर्व ठाम